रामराम विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की नेमके रेमेडियल एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला ग्रेस मार्क्स का नाही भेटत. ओके, आणि त्याचा म्हणजे क्रायटेरिया वगैरे काय असतो. ओके, संपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा असणार आहे. ओके, आणि तुम्ही लास्ट पर्यंत नक्की पहा. आणि बरेचसे विद्यार्थी मी बघतो की व्हिडिओला सपोर्ट तर भरभरून करताय, फक्त एक गोष्ट मध्ये ते सपोर्ट नाही करत, ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब न करणं. ओके, तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो, अशी जर माहिती तुम्हाला आवडत असेल, ओके, मी पण तुमच्यासारखा एक विद्यार्थी आहे आणि तरी पण सर्व म्हणजे जे काही तुम्हाला विद्यार्थ्यांना गायडन्स प्रोव्हाइड वगैरे करायचं मी काम करत आलोय. ओके, फर्स्ट इयर पासून करत आलो, आता तर फायनल इयर आहे. सो नो बिग डील, आणि मी पण सेम युनिव्हर्सिटीचा आहे, म्हणून सपोर्ट करणं तर बनतंच यार. तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच चॅनलला करत जा यार. याच्याने मला पण मोटिवेशन भेटतं अजून जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचं, आणि ते पण आपल्या मातृभाषेत मराठीमध्ये. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता मी की जर एखादा विद्यार्थी रेग्युलर एक्झामिनेशन देतोय आणि त्यामध्ये जर त्याचा एकच सब्जेक्ट बॅक वगैरे लागतोय आणि तो पण 17 मार्काला. ओके, नाजूक साजूक 17 मार्कासाठी जो विषय जो आहे तो बॅकला लागतोय, बाकी सगळे जर सब्जेक्ट क्लिअर असतील तर त्या अवस्थेत ते विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिला जातो. ओके, 3 मार्काचा ग्रेस मार्क्स दिला जातो, आणि मागच्या 2 वर्ष आधी तर 5 मार्काचा ग्रेस भेटला होता. ओके, D2 मध्येच, ते पण एंड सेमिस्टर सप्लिमेंटरीसाठी पण रेग्युलरसाठी पण आता थोडीशी कंडिशन जी आहे ती डिफरंट झाली. 3च मार्कांचा ग्रेस भेटतोय, आणि त्यानंतर पण जर एक दुसरी कंडिशन इथे आपण अप्लाय केली तर ती म्हणजे रेमेडियल मध्ये जर विद्यार्थ्यांना 19 मार्क जरी असेल, म्हणजे फक्त 1 मार्काने फेल असेल, तरी त्या विद्यार्थ्याला ग्रेस मार्क्स भेटत नाही. ओके, कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा की ही गोष्ट चांगली आहे की ही गोष्ट वाईट आहे. ओके, तर येस ऑर नो, किंवा दादा वी ॲग्री विथ D2, वी डिसॲग्री विथ D2 असं नक्की टाका. ओके, पण यामध्ये मी काही अशी अपील वगैरे त्यांना करणार नाही की विद्यार्थ्यांनी नो बोललं येस बोललंय तर तुम्ही हे चेंज करा त्यांच्या सिस्टीम अकॉर्डिंग. तर मला तरी वाटतं ज्यांनी ती सिस्टम सेट केली ना की रेमेडियलला ग्रेस मार्क्स न देण्याची, मला तरी वाटतं ती एक बरोबर सिस्टम आहे. ओके, कारण की तुम्ही जर नीट विचार केला विद्यार्थी मित्रांनो, नीट बघितलं तर बाकी अशी कोणतीच युनिव्हर्सिटीनी जी ती MCQ पॅटर्ननी ऑनलाईन पद्धतीने आपल्या सेमिस्टर एक्झामिनंतर ज्यावेळेस विद्यार्थ्यांना बॅकलॉग लागतो त्यावेळेस रेमेडियल एक्झाम कंडक्ट करेल. ओके, ते पण ऑलरेडी अशीच कंडिशन मध्ये की जिथे ऑलमोस्ट जे ते पासिंग इझी असते विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्ही नीट विचार केला विद्यार्थी मित्रांनो, ती एक सगळ्यात पहिले जे तुम्ही फेल विद्यार्थी आहे. ओके, म्हणजे तुम्ही एंड सेमिस्टरमध्ये इतका चांगला परफॉर्म नाही केलेला आहे, त्यानंतर जे ते एंड सेम मध्ये पण तुम्ही ग्रेस मार्क्सच्या आसपास पण नाही पोहोचलेत, नाही तर तुम्हाला तिथेच ग्रेस मार्क्स भेटून जे ते पास झाला असेल. किंवा एक विद्यार्थी असा असतो की जो ग्रेस मार्क्सच्या 1-2च मार्कांनी दूर राहून गेला, पण काही तुम्ही D2 तुम्हाला सेकंड चान्स पण दिला होता ना, आणि तो पण इझी दिला होता, कारण की MCQ एक्झामिनेशन होती ज्यामध्ये नो नेगेटिव्ह मार्किंग होती. MCQ जर तुम्ही मागच्या वर्षाचे बघितले कुठून जर तुमचे अरेंज वगैरे झाले, किंवा बरेचसे असे निरालीची बुक्स असतात, किंवा जे ते आपण बोलू शकतो BB सिंगचं बुक असतं ज्यामध्ये MCQ असतं विद्यार्थी मित्रांनो, आणि ते MCQ रिपीट व्हायचे चान्सेस 100% असतात. ओके, बरेचसे किंवा पासिंग पुरतं तरी MCQ रिपीट होता, नाही जरी झाले तरी जर तुम्ही थोडंफार जर डीपली अभ्यास केला असाल तर नक्कीच MCQ मध्ये तुम्ही पास झाले असाल. ओके, तर तुम्ही म्हणजे या व्हिडिओमध्ये आपला अर्थ हा नाही की आपण अपील करणार आहे D2ला की रेमेडियलमध्ये जे तुम्ही पासिंग मार्क्स किंवा ग्रेस मार्क्सची सिस्टम लॉग इन करा. ऑलरेडी रेमेडियल त्यांनी लागू केली, हीच खूप मोठी गोष्ट आहे. ओके, तर मी तर कम्प्लिटली ॲग्री D2 सोबत. फक्त एवढी अपील आहे की म्हणजे जे काही विद्यार्थ्यांना असेल ही अपील D2ला नाही, की जे पण तुम्ही पेपर वगैरे सॉल्व्ह करता ऍटलीस्ट असे क्वेश्चन तरी तुम्ही करून जा जेणेकरून तुमचे पासिंग तरी कन्फर्म होईल. ओके, तुम्ही आता विचार कराल की दादा असं जर आम्हाला माहिती असतं की कोणते क्वेश्चन येणार आहेत ते जर आम्ही करून गेलो असतो ना, कशाला जर हा व्हिडिओ बघितला असता. ओके, पण विद्यार्थी मित्रांनो, काही टिप्स असतात, काही ट्रिक्स असतात, आणि जर तुम्ही सुपर 100 ग्रुपला जॉईन असाल तर नक्की जे पण MCQ माझ्याकडे अवेलेबल असतात ना, मी ते पण ग्रुपला शेअर करत जातो. ओके, तर नक्कीच तुम्ही तो ग्रुप पण जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला IMPs इम्पॉर्टंट नोट्स असतील किंवा इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील, MCQ असतील. MCQ तर सगळ्या सब्जेक्टचे ऑलमोस्ट मी सेंड केले. ओके, आणि ज्यांना आता वाटत असेल की दादा आम्हाला बॅकलॉग लागू शकतो आणि सप्लिमेंटरी एक्झामिनेशन आम्ही परत देऊ शकतो, रेमेडियल चालू असली किंवा नाही असली, याच्यावर एक वेगळा टॉपिक मी म्हणजे प्लॅन करतोय व्हिडिओ बनवायचा, तर कमेंटमध्ये नक्की सांगा की दादा वी वॉन्ट व्हिडिओ ऑन रेमेडियल टॉपिक. ओके, त्यामध्ये आपण डिस्कस करू की पुढच्या सेमिस्टरला, किंवा जर तुम्हाला यावेळेस असं व्हायला तर नाही पाहिजे, पण चुकून जर एखादा बॅकलॉग वगैरे लागला तर तो कसं काय तुम्ही क्लिअर करणार आहे. ओके, रेमेडियल थ्रू का सप्लिमेंटरी थ्रू, आणि रेमेडियल असेल तर ती नक्की केव्हा असेल, कन्फर्म आहे का, कोणत्या इयरसाठी असेल, ही सर्व इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करू जर तुम्ही कमेंट केली वी वॉन्ट अ व्हिडिओ ऑन रेमेडियल टॉपिक. ओके, तर असं नक्की कमेंट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हीच तुम्हाला मोठी इन्फॉर्मेशन सांगायची होती यार, की रेमेडियलमध्ये तुम्हाला जो काही येतो ग्रेस मार्क्स देणं पॉसिबल नसतं विद्यार्थी मित्रांनो. ऑलरेडी त्यांनी जे येते म्हणजे जे काही आपण बोलतो नेगेटिव्ह मार्किंग, ते नेगेटिव्ह मार्किंगची सिस्टम इथे बंद केली आहे. त्यानंतर तात्काळ तुम्हाला रिझल्ट वगैरे देता. PYQ तुमच्याकडे ऑलरेडी काही विद्यार्थ्यांकडे अवेलेबल असतात. टेलिग्राम ग्रुप बघाल,
व्हॉट्सअप ग्रुप बघाल किंवा बीबीसीच्या बुक्स वगैरे जर तुम्ही बघाल, कॉलेजच्या लॅबमध्ये जा तुम्ही, ओके, म्हणजे लायब्ररीमध्ये, तिथे जे तुम्हाला संपूर्ण भांडार भेटून जाईल बुकचा, ओके, तिथून तुम्ही बुक रिफर करू शकता. कोणत्या सिनियरकडे गेलात तर तो तुम्हाला एमसीक्यू वगैरे प्रोव्हाइड करू शकतो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. कॉलेजचे टीचर तुम्हाला थोडेफार एमसीक्यू प्रोव्हाइड करतात किंवा जे रेग्युलर एक्झामिनेशन मध्ये पेपर आले, ऑलरेडी तुम्ही रेग्युलर मध्ये फेल झालात म्हणून तुम्ही सप्लिमेंटरी देताय किंवा रेमेडियल एक्झामिनेशन देताय, तर तो पण पेपर बघा यार, तिथे पण तुम्हाला एमसीक्यू वगैरे भेटतील, तर ते पण एक दोन येऊ शकतात. तर असे जर तुम्ही नीट प्लॅन केलं ना विद्यार्थी मित्रांनो, 100% तुम्ही रेमेडियल एक्झामिनेशन क्लिअर होऊ शकेल. ओके, तर आय होप की सगळे रिझन वगैरे तुम्हाला म्हणजे आता समजले असतील की का तुम्हाला रेमेडियल एक्झामिनेशन मध्ये ग्रेस मार्क्स नाही भेटत आणि काय पूर्ण सिस्टम असते. ओके, आय होप की हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मित्रांपर्यंत शेअर करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.